सोशल मीडियावर तुम्ही ऐकलं असेल, ॲलिसा कार्सन नावाची एक मुलगी जिला नासा मार्सवर पाठवणार आहे आणि ती पृथ्वीवर कधीच परतणार नाही. म्हणजे थोडक्यात काय तर तिचं आयुष्य असेल फक्त स्पेससाठी. पण हे सगळं खरंच आहे का? तर नाही, ही निव्वळ एक अफवा आहे. ॲलिसा कार्सन ही नासाची ऑफिशियल ॲस्ट्रोनॉट नाहीये. तिने नासाचे स्पेस कॅम्प्स अटेंड केलेत, USA, टर्की, कॅनडा सगळीकडे. तिने नासा पासपोर्ट प्रोग्राम देखील पूर्ण केलाय, हे खरंय. पण ती अजून नासाच्या ॲस्ट्रोनॉट ट्रेनिंग प्रोग्राममध्ये नाहीये. लोकांना वाटतं की ती मार्स मिशनसाठी फायनल झालीये, पण नासाने क्लिअर केले की अजून कोणताही मानवी मार्स मिशन फायनलाइज झालेलं नाहीये. आणि सगळ्यात मोठा मिथ, ती वन वे ट्रिपला जात आहे म्हणून ती तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल किंवा कुटुंबाबद्दल जास्त विचार करत नाहीये. आणि हे देखील पूर्णपणे खोटं आहे. नासाने कधीच असा नियम लावलेला नाही की ॲस्ट्रॉनॉट्सना वैयक्तिक आयुष्य ठेवू नये. हे सगळं सुरू झालं व्हायरल पोस्टमधून. ॲलिसाच्या फ्लाईट सूटमधले फोटो जे तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केलेले आहेत. पण रियालिटीमध्ये ती एक स्पेस एन्थुझियास्ट आहे. सध्या ॲस्ट्रोबायोलॉजीमध्ये PhD करते आणि भविष्यात ॲस्ट्रोनॉट होण्याचं तिचं स्वप्न आहे. तिने आणि तिच्या वडिलांनी इंटरव्ह्यूजमध्ये स्पष्ट सांगितले की असं कोणतंही वन वे कॉन्ट्रॅक्ट झालेलंच नाहीये. तर लक्षात ठेवा, तिचं स्वप्न मोठं आहे, पण ह्या अफवा त्याहूनही मोठ्या. आणि जर तुम्हालाही सोशल मीडियावरचे ट्रॅप्स टाळून फॅक्ट्सवर विश्वास ठेवायचा असेल तर पाहत रहा व्हायरल चर्चा.